आज मुंबईच्या जो दसरा मेळावा होता शिवसेना त्याला त्या सभेसाठी आनंद दिघे याचे पुतणे केदार दिघे आलेले आहेत। सर काय बोलाल, आज आपण दसरा मेळावा आलेला काय सांगाल? हे वर्षानुवर्षाची वंदनीय बाळासाहेबांपासून सुरुवात झालेली परंपरा आहे की या शिवतीर्थावरती दसऱ्याच्या निमित्ताने शिवसेना प्रमुख आपल्या विचार या सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवायचे। त्याच पद्धतीने आज सगळेजण एकवटलेले आहेत आपल्या कुटुंब प्रमुख आणि वंदनीय पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्याकरता। आपण बघू शकता एक वेगळ्या पद्धतीचं चैतन्य आपल्याला इकडे दिसून येतं। जरी पाऊस असला, चिखल असला तरी शिवसैनिक हा प्रत्येक संकटावरती मात करून आपल्या पक्षाशी निष्ठावंत असलेले हे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या पक्षप्रमुखांसाठी इकडे आलेला आहे। सर आज हा जो दसरा मेळावा होता, या दसरा मेळाव्यावरती कुठेतरी बीजेपीने त्याला विरोध केलेला आहे, त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? मात्र असं असतानाही एकनाथ शिंदे आहे त्यांची सुद्धा सभा होते, नागपूरमध्ये जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे त्यांची सुद्धा सभा होते, मात्र त्याला कुठेही विरोध होता दिसत नाही, त्याबद्दल काय सांगाल? दसरा म्हटलं की शिवतीर्थावरती होणारी सभा आणि ती सभा म्हणजे ठाकरेंची, ठाकरे म्हणजे शिवसेना, हे खूप एक सोपं समीकरण या महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येकाच्या मनामनामध्ये भिनलेलं समीकरण आहे। वर्षानुवर्षाची ही परंपरा, कोणी कितीही मेळावे घेतले तरी ह्या मेळाव्याला, ह्या सभेला जे महत्त्व आहे ते इतर कोणत्याही सभेला महत्त्व नाही। आणि ज्यांना कोणाला विरोध करायचा आहे ते नावापुरता करतायत, कारण की त्यांनी चालवलेल्या प्रत्येक सिस्टम या फेल गेलेल्या आपल्याला दिसून येतात। ज्या वेळेला कोविड काळ होता त्यावेळेला पक्षप्रमुखांनी ज्या पद्धतीने ह्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक नागरिकाची काळजी घेतली, त्यांचे प्राण जसे वाचवले तसे इतर कोणीही करू शकलेले नाही। म्हणून इतरांनी नुसतं फक्त टीका करण्यापेक्षा काहीतरी काम जाऊन रस्त्यावरती करावं खऱ्या अर्थाने। ओला दुष्काळ कुठे जाहीर झाला पाहिजे राज्यामध्ये, झाला पाहिजे। आपण बघू शकाल आमचे खासदार जे आहेत ओमराजे निंबाळकर साहेब, त्याचबरोबर कैलाश पाटील तिकडे आमदार आहेत, त्याचबरोबर प्रत्येक शिवसैनिक असो किंवा त्या बांधावरती असलेला प्रत्येक शेतकरी असो, हा खरोखर हवालदिल झालेला आहे ज्या पद्धतीचं संकट त्यांच्यावरती आलेलं आहे। आणि मला असं वाटतं थातूर मातूर काहीतरी आपण सांगायचं आणि कोणतीतरी कमिटमेंट द्यायची म्हणून हे सरकार देऊ नये, तर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने जर बळ मिळाला पाहिजे, ते जीवित राहिले तर पुढच्या गोष्टी सरसावर होतील। आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्यांना ज्या पद्धतीचं सरकारने पाठिंबा द्यायला पाहिजे तो मिळत नाहीये। कदाचित उद्धव साहेब असते तर खऱ्या अर्थाने तो उद्धव ठाकरे कुठली घोषणा करतील काय राज ठाकरे यांच्या संदर्भात, युती संदर्भात? आपल्याला काय वाटतं? बघा, एवढ्या महिन्यांपासून ही गोष्ट चाललेली आहे, कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे। महाराष्ट्राचं हित आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने योग्य दिशा हवी असेल, उज्ज्वल भविष्य असेल, तर त्या अनुषंगाने प्रत्येकाची आशा अपेक्षा वाढलेल्या आहेत। आपण थोड्या वेळात बघू की उद्धव साहेब आपल्याला काय सांगतात। आज जर युती झाली तर मुंबईवरती मराठी महापौर बसेल का? 100% बसेल। बघा, विषय असा आहे की जाती धर्माचं राजकारण हे फक्त बीजेपी आजतागत करत आलेलं आहे। जे लोक एकत्रित कामावरती जात असताना एका ताटामध्ये जेवत होते त्यांना कधीही जातीपातीचं राजकारण समजत नव्हतं, त्यांना समजून त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण केले आणि स्वतःची पोळी भाजून घेतलेली हे बीजेपीचं राजकारण आहे। मला असं वाटतं शिवसेनेने असं कधी केलं नाही। सन्माननीय वंदनीय बाळासाहेब असतील, दिघे साहेब असतील, उद्धव साहेब असो की आदित्य साहेब, सर्व लोकांना एकत्रित घेऊन महाराष्ट्राचं हित कशामध्ये या अनुषंगानेच हे राजकारण आणि समाजकारण चाललेलं आहे। ब्रँड आहे अजून ठाकरे ब्रँड आहे का? आहे का म्हणजे ते एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलेलं एका सभेमध्ये आता ठाकरे ब्रँड राहिलेला नाही, मोदी ब्रँड आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? बघा, ज्यांना विजय मेळावा झाला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, ज्यांनी सगळ्या खुरापती करून कपटी राजकारण केलंय त्यांच्याकडनं हेच अपेक्षा करू शकतात। पण आपण बघू शकाल हा ब्रँड नाही, ही अस्मिता एक वेगळी आहे। ठाकरे या नावाप्रती असलेलं आत्मीयता, प्रेम हे अतिशय वेगळं आहे। ह्या इकडे उपस्थित असलेले सगळे शिवसैनिक ह्यांच्या मनामध्ये नाही तर रक्तामध्ये भिनलेली ही शिवसेना आहे आणि वंदनीय बाळासाहेबांपासून भिनवलेली आहे। म्हणून मला असं वाटतं इतर कोणी काही बोललं याला फरक नाही पडत, कोणतेही संकट आलं तरी हे शिवसैनिक सक्षम आहेत। आपण इकडे बघाल, इकडे महिला आघाडी आहे, यांच्यामध्ये एक वेगळा उत्साह आहे। म्हणून मला असं वाटतं कुठेही कोणी काही टीका केल्या तरी त्याचा फरक नाही। नक्कीच हे होते केदार दिघे, कोणी कुठल्याही प्रकारची टीका केली मात्र शिवसैनिकावरती कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही। शिवाजी काळेसोबत मी धीरज गुरु, टॉप न्यूज मराठी, मुंबई। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।